नमस्कार मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत। बारामती विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाने निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतल्यास काँग्रेसने निवडणूक लढवण्याची तयारी दर्शवली असली तरी काँग्रेसकडे इच्छुक उमेदवाराची वानवा असल्याचे दिसून येते। पुणे जिल्हा काँग्रेसने निवडणूक लढवण्याची तयारी असल्याबाबतचा अहवाल प्रदेश पातळीवर पाठविला असता तरी इच्छुक उमेदवारांबाबत माहिती देण्यात आली नसल्याने उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या विरोधात काँग्रेसचा उमेदवार कोण याबाबत उत्सुकता निर्माण झाली। राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान दुर्घटनेत निधन झाल्यामुळे बारामती विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक जाहीर झाली आहे। निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाच्या मंत्री सुनेत्रा पवार या असणार आहेत। त्यांच्या विरोधात भाजप उमेदवार उभा करण्याची शक्यता कमी आहे। मात्र राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाने निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतल्यास काँग्रेसने उमेदवार उभे करण्याची तयारी दर्शवली आहे। काँग्रेसचे गटनेते विजय वडेट्टीवार यांनी महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाने उमेदवारीसाठी दावा केला नाही, तर काँग्रेस ही जागा लढवण्यास तयार असल्याचे स्पष्ट केले आहे। या पार्श्वभूमीवर पुणे जिल्हा काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष श्रीरंग चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली बारामती लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली। या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष निवडणूक लढवणार नसेल तर निवडणूक लढवण्यास तयारी असल्याबाबतचा निर्णय घेण्यात आला। याबाबतचा अहवाल प्रदेश पातळीवर पाठवण्यात आला आहे। गेल्या विधानसभा निवडणुकीत अजित पवार यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाकडून युवा नेते युगेंद्र पवार यांना उमेदवारी देण्यात आली होती। त्या निवडणुकीत युगेंद्र पवार यांचा 1,08,99 मतांनी पराभव झाला। आता अजित पवार यांच्या निधनामुळे पोटनिवडणूक घ्यावी लागणार आहे। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना विधानसभा किंवा विधान परिषदेचे सदस्य व्हावे लागणार असल्याची पोटनिवडणुकीची प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे। दरम्यान बारामती विधानसभा पोटनिवडणुकीसाठी 30 मार्च रोजी अधिसूचना जाहीर केली जाणार असून उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत 6 एप्रिलपर्यंत राहणार आहे। 23 एप्रिल रोजी मतदान प्रक्रिया होणार असून 4 मे रोजी निकाल जाहीर केला जाणार आहे। तर मित्रांनो, आपल्याला काय वाटते? आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा।